मनसेचे कोकणातील नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. वैभवजी, गेल्या काही दिवसापासून तुम्ही मनसे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे, कारण तशा पद्धतीच्या फेसबुक पोस्ट ज्या आहेत त्या आम्हाला पाहायला मिळतात आहे. अ, खरंच मी आपल्याला सांगतो की गेले 30 वर्ष मी साहेबांबरोबरती आहे. हं, विद्यार्थी सेनेची एक 12 वर्ष आणि ही एक 18 वर्ष. हं, मी पक्षामध्ये कायम परखड राहिलेलो आहे, हं, स्ट्रेट फॉरवर्ड राहिलेलो आहे हं, आणि मी कायमस्वरूपी माझी भूमिका प्रखर मांडलेली आहे. हं, त्यामुळे कदाचित माझं राजकीय नुकसान बराच वेळ झालेलं आहे. हं, माझ्या फेसबुक पोस्टचा अर्थच मुळात पक्षामध्ये जे काही चॅनल असायला पाहिजे किंवा पक्षामधली जी काही चौकट असायला पाहिजे त्या संदर्भातलं माझं पक्षांतर्गत बोलणं होतं. हं, त्यामुळे मी नाराज आहे किंवा पक्ष सोडून चाललो आहे हं, असा अर्थ लावण्याचं अजिबात कारण नाही. हे हं, माध्यमातूनच मी ऐकलं. हं, मी आजही कुठल्या टीव्हीला ही बातमी दिलेली नाही हं, किंवा माध्यमांशी बोललो नाही. हे लावलेले तर्क होते. आमच्या इथल्या एक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रामदासभाई कदम यांनी माझ्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं की बाबा मी त्याचा गुरु आहे वगैरे, ह्या जरी गोष्ट खऱ्या असल्या तरी माध्यमातून त्या पक्षप्रवेश करणं अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. त्यात कुठलंही तथ्य नाही. बरं. अ, या पण सगळे हां. तुम्ही तथ्य नाही असं म्हणताय, पण तुम्ही थेट फेसबुकवर असं लिहिलं होतं की पक्षात निष्ठावंतांना किंमत नाहीये. ते बरोबर आहे. हं, या संदर्भातच माझं जे काही म्हणणं आहे त्याचा अर्थ जो आहे मला सांगण्यासंदर्भातच मी इथे आलेलो आहे आणि माझे नेते संदीपजी देशपांडे आणि अविनाशजी यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यावर बरोबर आता सविस्तर चर्चा झालेली आहे हं, आणि कदाचित उद्या मला साहेबांची वेळ त्यांच्या माध्यमातून मिळू शकते हं, आणि मी सविस्तर ह्या संदर्भात साहेबांशी बोलीन आणि मला वाटतं ज्या वेळेला मी साहेबांजवळ परखड भूमिका मांडलेली आहे की बोललेलो आहे, संवादातनं काही गोष्टी सुटलेल्या आहेत. मला बरोबर. वाटतं या विषयाला उद्या पूर्णविराम मिळेल. बरं, तुम्ही नाराज नाही असं म्हणत असला तरी जे काही घडामोडी घडतात आहे, त्यावरून तुमची नाराजी उघड दिसून येते आणि त्यातच तुम्हाला शिंदे गट असेल किंवा इतर लोक असतील त्यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिलेली आहे. बघा, मी या पक्षामध्ये एक कार्यकर्ता आहे, हं, पदाधिकारी आहे. संघर्षात मी गेले अनेक वर्ष साहेबांबरोबरती आहे. हं, त्यामुळे इथे आमदार आहे आणि मला तिकडे मंत्रिपद मिळणार आहे म्हणून मी जातो अशातला काही भाग नाहीये. हं, तर नाराजीचं काय, माझ्या पक्षाच्या संदर्भातल्या काही गोष्टी होत्या त्या साहेबांकडून जाणं आवश्यक होत्या. त्या गोष्टी मी म्हणालो होतो आणि मला वाटतं त्या गोष्टी पक्षाला लक्षात देखील आलेल्या आहेत. ओके. तर ह्या सगळ्या बाब त्यामुळे मी नाराज नाही, मी कुठेही जाणार नाही. या सगळ्या माध्यमातल्या गोष्टी आहेत. बरं, तुम्ही मुंबईत आज आलेला आहात. तुम्ही संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील यांची भेट घेतलेली आहे. काय त्याविषयी सांगाल? काय चर्चा झाली? आता ही पक्षीय चौकटीतली गोष्ट आहे. हं, ती माध्यमांसमोर मला मांडता येणार नाही. परंतु उद्या साहेबांची भेट झाल्यानंतर मी सविस्तर आपल्याशी या संदर्भात बोलीन. माध्यमांशी मी बोलणार आहे. हं. त्यामध्ये आपल्याशी मी या ठिकाणी बोलीन. दुसरा एक मुद्दा असा आहे की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीची चर्चा घडतीये. शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आम्ही युती संदर्भात सकारात्मक आहोत, तर मनसेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की ही युती झाली पाहिजे. बघा, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाची मतमतांतरं वेगळी असतात. मी कोकणातनं आहे तर पश्चिम महाराष्ट्रवाल्याला वेगळं वाटतं, विदर्भातल्या माणसाला वेगळं वाटतं, मुंबईतल्या माणसाला वेगळं वाटतं. सारासर काय योग्य आहे हे सगळं सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील, कारण की ते विजनरी नेते आहेत, दिशा देणारे नेते आहेत. त्यामुळे चांगलं काय वाईट काय या संदर्भातले निर्णय ते घेतील. राज ठाकरेंना तुम्ही किती जरी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना तुम्ही बाजूला करू शकत नाही, हे आजच्या या भूमिकेवरून स्पष्ट दिसते. अनेक लोक आम्हाला पक्ष संपला असं म्हणाले किंवा संपलेला पक्ष म्हणाले. अनेक जण म्हणाला मनसेचं काय पॉलिटिकली हे आहे. आज ते आमच्याच नावाची चर्चा ह्या ठिकाणी करतात. याचा अर्थ पॉलिटिकल न्यूसन्स आमच्याकडे आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते आम्ही आहोत. त्यांचा विजय नक्की आहे. आता आमच्या शिवतीर्थावरती कुणाला चहा प्यायला यायचा आहे ते प्रत्येकाने ठरवावं. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर कोकणात काय परिणाम होईल किंवा काय प्रभाव पडेल? बघा, आम्ही सगळ्या संघर्षामध्ये काम केलं आणि काय झालं तर काय होईल असं काय आम्ही कुठलं काय आमच्या कोकणामध्ये आम्ही लावलं नाही. आम्हाला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे हेच आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम आमच्यावरती काय होईल यापेक्षा पक्षाला काय आवश्यक आहे हे खूप महत्त्वाचे आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आमचे झाड असं आहे की तुम्ही खडकावरती लावा, पाण्यात लावा, तुम्ही उघड्या माळावर लावा, तरी त्याला फुलं आणि पानं बहर येणारच आहे. त्यामुळे कोणी जरी बरोबर आलं तरी देखील आम्ही त्या ठिकाणी निवडणुका जिंकणारच आहोत, कारण आमची नाळ तिथल्या लोकांबरोबर ती आहे. त्यामुळे कोकणामध्ये असा काही फरक होईल, नुकसान होईल असं काही नाही.
ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उदय गंगावणेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.